यानंतर पाहूयात पुढची बातमी। कोल्हापूरमधून आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यात आलंय। उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी प्रस्तावावर सही केलेली आहे। 156 कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलंय। 35 वर्षांपासून रोजंदारी करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आता सेवेमध्ये कायम करण्यात आलंय। तर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयाबाहेर केएमटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळाला आणि कोल्हापुरात निवडणूक जाहीर होताच गुलालाची उधळण करण्यात आली। शहराचे आमदार राजेश क्षीरसागर आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्या। खरं तर आता खऱ्या अर्थानं महासंग्राम सुरू झालेला आहे। कोल्हापूरची परिस्थिती काय आहे? आपण जर बघितलं तर आत्ताच आम्ही महायुतीचा एकत्रित कार्यक्रम करून आलो। मी स्वतः होतो, मंत्री हसन मुश्रीफ होते, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव देखील त्याला उपस्थित होते। आम्ही एकत्रित जायचं ठरवलेलं आहे, कारण महायुतीचं जर महाराष्ट्रातलं काम सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून, एनडीएच्या माध्यमातून देशातलं काम हे विकासाला कुठेतरी पुढे घेऊन जाणार आहे, गोरगरिबांना न्याय देणार आहे आणि म्हणून आम्ही एकत्रित ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि तसा निर्णय देखील झालेला आहे। जागा वाटपांची चर्चा फक्त आता बाकी आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे सर्वांचं एकमत होऊन या महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकेल। जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? धनंजय महाडिक म्हणतात की ताराराणी भाजप म्हणून आम्ही निवडणूक लढवली होती, आम्हीच मोठा भाऊ असणार। नाही, निश्चितपणे त्यांची भूमिका योग्य असेल, पण आता जर बघितलं तर शिवसेनेच्या देखील अनेक विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादीचे देखील अनेक चांगले त्या ठिकाणी आहेत। हे सगळं आता बसल्या बैठकीला या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये ठरतील, पण निश्चितपणे एक पाऊल दोन पाऊल पाठीमागे यायला लागलं तर चालेल। पण प्रत्येकानं असं ठरवलेलं आहे की योग्य कार्यकर्त्याला संधी देणं किंवा त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती सत्य मानून कुठल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी सरस ठरतोय अशा पद्धतीनं मेरिट बघून या ठिकाणी तिकीट वाटप होईल आणि निश्चितपणे मोठ्या फरकानं महायुती सत्तेवर येईल। इच्छुकांची संख्या कशी आहे शिवसेनेकडे? इच्छुकांची संख्या जर आपण पाहिली तर इतर पक्षातील देखील अनेक लोक माझ्या आता संपर्कात आहेत, पण आम्हाला आता आपल्याच कार्यकर्त्यांना संधी द्यायची परिस्थिती म्हणजे फार कठीण होऊन बसलेला आहे। असं असताना आता तिन्ही पक्षाच्या इच्छुकांना कसं सामावून घ्यायचं पहिला बघायला पाहिजे आणि मग त्यानंतर हा निर्णय पुढच्या काळात होईल। पण इच्छुक फार मोठ्या प्रमाणात महायुतीकडे आहेत। निवडणुकीला अजून अवधी आहे आणि त्यामध्ये नेमकं राजकारण कुठल्या दिशेला जाते ते सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।